सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी गेले 2-3 महिने वाट बघत होते. अचानक भरती पडली. 15,631 जागा अनाउन्समेंट झाल्या. बघता बघता ॲडव्हर्टाईज झाली. त्यानंतर फॉर्म भरले. 30 दिवस गेले. डेट वाढली. डेट वाढणार होती काय नव्हती ती 2-3 दिवस अगोदर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिलं आपण सांगितलेलं होतं. आणि 10 दिवस सांगितली होती त्यावेळी 7 दिवस वाढ झाली होती यावेळी. सो अशा पद्धतीनं आज 7 तारीख आले. बघता बघता आजचाही दिवस संपून जाईल आणि 2022-23च्या पोलीस भरतीसाठी आवेदन अर्जासाठी आजची शेवटचा दिवस आहे. आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज पूर्ण फॉर्म दिनांक संपून जाणार आहे. आज रात्री 12 नंतर कोणालाही फॉर्म भरता येणार नाही, कोणालाही फॉर्म कॅन्सल करता येणार नाही आणि मग बाकी सगळ्या गोष्टी इथून पुढे सुरुवात होतील. सो सुरुवातीला सांगतोय की आजचा शेवटचा दिवस आहे. यानंतर कोणतं म्हणेल की डेट वाढणार आहे, असं झालंय तसं झालंय, कोणावरती विश्वास ठेवू नका. फक्त एकच टाइम डेट वाढते, ते पण एक तांत्रिक कारणांमुळे किंवा जे काय असेल ते असेल. पण 7 दिवस यावेळी वाढवलेले आहेत. हे कमी डेज वाढवलेले आहेत. गेल्या 10-12 दिवस वाढलेले होते, यावेळी 7च दिवस वाढवलेले, लक्षात ठेवा. सो आज ज्यांचे फॉर्म चुकले असतील, करेक्शन करायचं असेल किंवा कॅन्सल करायचे असतील, दुसरीकडे टाकायचं असेल किंवा फॉर्म भरायला बाकी आहे किंवा डॉक्युमेंट यायचे आहेत म्हणून वाट बघत आहेत किंवा कास्ट सर्टिफिकेट वगैरे वगैरे समजा होणारच नसेल, त्यात रविवार आहे, सगळे ऑफिस बंद असतात, मिळाले तर मिळाले कागदपत्र, नाही तर नुकसान करून घेऊ नका. फॉर्म सगळे भरून टाका. अजिबात इकडे तिकडे वेळ घालू नका, कारण की आजची शेवटची तारीख आहे. यानंतर 2024-25च्या पोलीस भरतीसाठी कोणालाही फॉर्म भरता येणार नाही. यानंतरची पुढची भरती आहे ती कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष लागेल फॉर्म सुटायला आणि तिथनं पुढे ते वाउटर जे आहे वादळ ते सुटायला, लक्षात ठेवा. सो ऑफिशियल आज खूप महत्त्वाचा विषय आहे की ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्णपणे सांगणार आहे तुम्हाला की काय करायचं आहे नेमकं. बाकी सगळ्या गोष्टी व्हिडिओ शॉर्ट पण बघून घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. सुरुवातीला चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. तर एकंदरीत फॉर्म भरणं म्हणजे संपलं असं काही नसतं, लक्षात ठेवायचं. फॉर्म भरून झाले असतील किंवा जे काय असेल ते सगळं संपून गेले. आत्ता तयारी खरी चालू होणार आहे तुमची की काय करायचं आहे. जिथं फॉर्म भरलाय तिथं आवेदन अर्ज किती आलेत वगैरे ट्रेंडिंगमध्ये जाण्यापेक्षा हे फिजिकलचे मार्क कसे वाढवता येईल आणि दुसरी गोष्ट लेखीला कसं स्कोअर करता येईल ह्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे, लक्षात ठेवायचं. काही मुलांनी फॉर्म भरलेत, निवांत झालेत, नंतर त्यांच्या डोक्यामध्ये आळस आहे तो कसला, अधिवेशन आणि आचारसंहिता किंवा निवडणूक, बाकी सगळ्या गोष्टी, निकाल बिकाल आणि मग काही छोट्या मोठ्या गोष्टी, जसं जळगावच्या पेपर आलेलं होतं मध्ये, पुढारीला पण आलेलं होतं की फेब्रुवारीमध्ये फिजिकल होणार आहे. म्हणजे आजपासून 2 महिने मुलं आळसात जातील आणि मग अचानक जर नियम बदलले, अचानक जर मग दिशा चेंज झाली तर पोरं तोंडावर पडणार, हे मात्र नक्की आहे. सो फॉर्म भरणं म्हणजे पोलीस भरती करणं विषय नाही, लक्षात ठेवा. एक पहिली स्टेप आहे ती पूर्ण झालेली आहे. फॉर्म भरणं हे ऑफिशियल, लक्षात ठेवा. त्यासाठी पूर्ण अभ्यास पाहिजे पाठिंबाच्या काही भरतींचा आणि मग फॉर्म भरला पाहिजे, लक्षात ठेवायचं. तरच ह्या गोष्टी पॉसिबल आहेत, लक्षात ठेवायचं. सो आता फॉर्म भरून झालेत, आता तिकडे लक्ष ठेवू नका अजिबात. किंवा शेवट दिवस आहे घाबरून इकडून तिकडे पाला, तिकडून इकडे पडला, सगळं बंद करा. स्वतःवरती एवढा विश्वास ठेवा की त्यातली एक जागा माझ्या, एवढं लक्षात ठेवायचं. ते कितीही जागा असू द्यात, कितीही लोक असू द्यात, पुढचे जे काही 1.5 महिना, 1 महिना, 2 महिने मिळणार आहेत त्यामध्ये कसं स्वतःला प्रिपेअर करता येईल यासाठी फोकस करा. अजिबात इकडे तिकडे गोंधळून जाऊ नका. कोण काय सांगते याच्यापेक्षा आपण किती तयारीचे आहात याच्यावरती विश्वास ठेवा आणि मग पुढची तयारी करा जोरात, लक्षात ठेवायचं. सो फॉर्म भरून झालंय. आत्ताची गोष्ट सगळ्यात महत्वाची की फॉर्म भरून झाल्यानंतर, जसं मगाशी बोललो तुम्हाला की फॉर्मचा विषय सांगतोय, एक म्हणजे युजर आय डी, दुसरी म्हणजे पासवर्ड, ह्या गोष्टी जपून ठेवा. तिसरी गोष्ट खूप महत्वाची, आज तुमचा जो आवेदन अर्ज आहे म्हणजे ऑफिशियल पोलीस भरतीसाठी डेट समाप्त होईल. अजूनही ज्यांचे पेमेंट स्लिप, ज्यांचे आवेदन अर्ज म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचे राहिलेत त्यांनी ऑफिशियल डाउनलोड करून घ्या. त्याच्या 2 ते 3 प्रिंटा मारा. आज सांगतोय पण तुम्हाला हे उपयोगी येणार आहे पुढच्या 7 ते 8 वर्षापर्यंत, लक्षात ठेवायचं. सो अतिशय महत्वाचा विषय आहे. हे काय वरवरचं नाही आहे, लक्षात ठेवा. गेले 15-16 वर्ष पोरांना कोचिंग करतोय आणि जेवढे काही मेडल लावलेत, जेवढे काही वर्दी दिलेत, तो विषयच वेगळा टोटली. सो आज सांगतोय की पुढच्या 6-7-8 वर्षापर्यंत तुम्हाला हे उपयोग पडणार आहे. शेवटी पदोन्नती असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील, ट्रान्सफर असेल किंवा जे काय असेल, त्यासाठी कोणत्याही टप्प्यावरती तुम्हाला तुमचं आवेदन अर्ज मागू शकतात. सो आज एक गोष्ट लक्षात ठेवायची की सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं 3 सेट मारा. आवेदन अर्जाचे 3 सेट, नंतर पेमेंट स्लिपचे 3 सेट आणि डॅशबोर्ड एक असतोय स्वतःचा. आपले जे काही फॉर्म तुम्ही भरताय, किती अर्ज आलेत, तुम्ही किती पदांसाठी भरलाय वगैरे, 1, 2, 3, त्याचा सुद्धा एक फोटो मारून ठेवा, असू दे. सो अशा पद्धतीनं हे 3 सेट काढा. एक स्वतःजवळ ठेवा,
एक घरामध्ये ठेवा आणि एक आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ ठेवा. मम्मी, तुमचे आई वडील किंवा आजोबा किंवा जे काय असेल अशाजवळ ठेवा, जेणेकरून तिथून कधीच हरवणार नाहीत, लक्षात ठेवायचं. गेल्या वेळी किंवा त्याच्या गेल्या वेळी किंवा त्याच्या गेल्या वेळी म्हणजे 19 असेल, 21 असेल, 22, 23 असेल किंवा आत्ताची असेल, पाठिंबाच्या 3 भरती वेळी लक्षात ठेवायचं. मॅडम डॉक्युमेंट चेकिंगला होत्या त्यावेळी ऍप्लिकेशन फॉर्म नाही आणि सिलेक्शन झालंय म्हणून रडणारी पोरं तिथं भरपूर होती, मुलं मुली, लक्षात ठेवायचं. खूप मोठा त्रास सहन करावा लागला, काहींना घरला पाठवलेलं होतं, लक्षात ठेवायचं. सो हे जे काय सांगतोय ते काय असं वरवरचं नाहीये, हे ऑफिशियल लक्षात ठेवायचं. आपण नाही मॅडम, मुंबई पोलीस, लक्षात ठेवायचं, सगळ्यांनाच माहिती आहे. सो ह्या ऑफिशियल डॉक्युमेंट चेकिंगला होत्या. सो तुम्हाला त्यांची मदत आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा झालेली आहे की जे काही आहे फॉर्म त्याचे प्रिंटा जास्त मारा. जी PDF आहे ती तुमचे कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल किंवा तुमचा मोबाईल आहे किंवा भाऊ आहे किंवा बहीण आहे किंवा PDF ज्या आहेत त्या सेव्ह करा आणि मग निवांत राहावं, लक्षात ठेवायचं. सो जेवढं होता येईल तेवढं करा, कारण की तुमची ज्यावेळी डॉक्युमेंट चेकिंग येईल किंवा मेडिकल येईल त्यावेळी तुम्हाला हे लागणार, ज्यावेळी जॉईनिंग येईल त्यावेळी तुम्हाला लागणार, ज्यावेळी तुमची बदली वगैरे लागणार त्यावेळी सुद्धा तुम्हाला हे लागू शकते. आणि बाकी सगळ्याच गोष्टी पुढे काय कधी होईल काय सांगता येत नाही. सो हे जे आवेदन अर्ज आहेत किंवा पेमेंट स्लिप वगैरे त्याचे 3-3, 4-4, 5-5 सेट मारून ठेवा. जाऊ देत 20-40 रुपये, पण नंतर ज्यावेळी ही ऑफिशियल आजची वेबसाईट बंद होते, पोर्टल बंद होते, त्यावेळी तुम्हाला लॉग इन करता येत नाही आणि कोणत्याही पद्धतीनं ते डाउनलोड करता येत नाही, लक्षात ठेवा. सो मानसिक त्रास करून घेऊ नका. सुरुवातीला काही गोष्टी सांगतोय त्या ॲज इट इज करा. तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं कोणतेही टेन्शन नाहीये, अजिबात नाहीये. फाईल घेतला, गेला डॉक्युमेंटला, क्वालिफाय झाला, आला बाहेर, संपला विषय. टेन्शन नाही घ्यायचं. हे लागणार आहे, ते लागणार आहे, सर कसं काढू, आता ते बंद झालंय, एवढे मेसेज, आता 18,000 मेसेज पेंडिंग आहेत माझ्याकडे, 18,000 मेसेज, लक्षात ठेवायचं. सो पुढे जाऊन तुम्हाला कोणत्याही पद्धतीने त्रास नको म्हणून एक गोष्ट सांगायची होती की हे जे सगळे गोष्टी आहेत ते जपून ठेवायचे आहेत. दुसरी गोष्ट खूप महत्वाची की येणाऱ्या काही दिवसांमध्ये फिजिकल चालू होईल, हे पण सांगितलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं फिजिकलसाठी सुद्धा पाठीमागच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला सुद्धा गायडन्स केलेला होता. आणि दुसरी गोष्ट खूप महत्वाची म्हणजे लेखीसाठी. सो फिजिकलला ज्यांचा स्कोर चांगला आहे त्यांनी लेखीकडे भर द्या, अजिबात वेळ घालू नका. पुढच्या काही महिन्यांमधनं ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. बाकी कोणत्याही टप्प्यावरती कोणत्याही क्षणी ग्राउंड लागू शकते, लक्षात ठेवा. सो इकडे पुढे जाणार आहे म्हणून आळस करू नका, स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. सो सुरुवातीला काही गोष्टी आहेत की फॉर्मची डेट संपली तर आता खरी सुरुवात आहे तुमची फिजिकल मारण्याची, आता खरी सुरुवात आहे तुमची लेखीला स्कोर करून दाखवण्याचा. सो अजिबात इकडे तिकडे हेळसांड करू नका. पाठीमागचे 3, 4, 5, 6 महिने जर प्रॅक्टिस केला असाल, अभ्यास केला असाल तर हा फ्लो अजून कसा वाढवता येईल आणि कशा पद्धतीनं फिजिकल मारता येईल आणि कशा पद्धतीने लेखीला क्वालिफाय होता येईल एवढ्यासाठी प्रयत्न करा. लक्षात ठेवायचं. पुढची भरती लवकर नाही आणि पुढची भरती ही थोडक्या आकड्याची असणार आहे, म्हणजे कमीत कमी 7-8 हजार एवढंच, 8 ते 9 हजार, ह्याच्यापेक्षा भरती पुढे जाणार आहे. 10,000च्या पुढे तर आकडाच क्रॉस होणार आहे, लक्षात ठेवायचं. सो काय पण करून ह्यावेळी वर्दी द्यायचं, लक्षात ठेवायचं. खुणगाट मारा, अजिबात एक दिवस शिल्लक ठेवू नका. प्रत्येक डेजला गाजवायचा प्रयत्न करा. पोलीस भरती जवळ आलेत, नाईट शेड्यूल पण करा. जसं की आमचं नाईट शेड्यूल काल झालं महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं 3रं नाईट शेड्यूल. रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत फिजिकल चालू होतं, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं, कारण की सकाळी 5 वाजता फिजिकलला बोलवतात, रात्री 10, 11, 12, 1 पर्यंत फिजिकल होते काही जिल्ह्याचं, लक्षात ठेवायचं. हा इतिहास आहे, लक्षात ठेवायचं. पर डे 11,500 मुलं फिजिकल मधनं बाहेर काढतात, लक्षात ठेवायचं. सो रात्र सुद्धा ग्राउंड होतात, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ह्या गोष्टीची सुद्धा तुम्हाला सवय झाली पाहिजे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ज्या काही गोष्टी आहेत त्या इथून पुढे युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम आपण प्रामाणिक करणार आहोत. सो फॉर्म भरण्याची शेवट तारीख आहे. ज्यांचं जे काय राहिले ते लवकर करून घ्या. अजिबात मानसिक त्रास करून घेऊ नका. जिथं भरतायत फॉर्म तिथं फॉर्म भरल्यानंतर ती जागा गाजवायचा प्रयत्न करा. अजिबात मानसिक त्रास करून घेऊ नका. निगेटिव्ह लोक असतील किंवा जे काय असतील, स्वतःचा मित्र सुद्धा स्वतःला फसवू शकतो, स्वतःची मैत्रीण सुद्धा स्वतःला फसवू शकते, लक्षात ठेवायचं. सो अजिबात इकडे तिकडे बघू नका, लक्षात ठेवा. जवळचेच घात करू शकतात आणि पाठिंबाचा इतिहास पण त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यामुळं कुटुंब कसं कुठं चाललंय हे कोणाला कळता कामा नये. जिंकल्यानंतर ज्यावेळी बॅनर लागेल त्यावेळी त्यांना फक्त समजायला पाहिजे की येस, आपल्याला खूप मोठी चपराक आपल्या मित्रांनी दिलेली आहे किंवा जे काय असेल ते असेल. सो अशा पद्धतीनं फिजिकलसाठी सुद्धा खूप मोठा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच पद्धतीने लेखीसाठी सुद्धा खूप मोठा प्रयत्न करायचा आहे. सो लेखीसाठी आपण एक तुमच्यासाठी बॅच आणले. 15,323 प्रश्नसंच असलेली महाराष्ट्राची सगळ्यात मोठी PDF बॅच आणलेली आहे. ह्या PDF मध्ये आपण 36 जिल्हा भरतीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. 36 जिल्ह्यातले कोणत्याही भरती असेल तुम्हाला द्यायची असेल, पोलीस भरतीतली, शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, बॅट्समन असेल, कारागृह असेल, सगळ्या पदांसाठी अतिशय महत्वाचे आहे. ह्याच्यामध्ये सगळे विषय पूर्ण केलेले आहेत. मराठी ग्रामर, मॅथ्स, रिझनिंग, GK/GS, पोलीस प्रशासन, तांत्रिक प्रश्न जे घटकाशी निगडीत असतील असे प्रश्न,
जुन्या प्रश्नपत्रिका सगळ्या सोडून दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीनं 1986-87 पासून ते 2025 पर्यंतच्या जे वर्ग 2 वर्ग 3 लेवलचे प्रश्न आहेत हे सगळे याच्यामध्ये सोडवून दिलेले लक्षात ठेवायचं. सो ह्याच्यासोबत तुम्हाला डाएट प्लॅन सुद्धा 99 रुपयाचा फ्री दिलाय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर शॉर्टपुट थ्रोसाठी एक डाएट प्लॅनची पीडीएफ तयार केले. प्रॅक्टिसच्या अगोदर काय, प्रॅक्टिस नंतर काय, किंवा दिवसभर डे आणि टाइम सोबत कसं काय खायचं आहे सगळं मार्गदर्शन तुम्हाला याच्यामध्ये आपण केलं लक्षात ठेवायचं. सो पाठिंबाचा इतिहास जर बघायला गेला तर 2022-23 पोलीस भरतीला 4500चा क्वेश्चन सेट होता. यावेळी 15,323चा आहे. त्यावेळी 53 प्रश्न आलेले होते. यावेळी 80-85 प्लस प्रश्न हे तुमच्या पेपरला दिसणार लक्षात ठेवायचं. सो यावेळी जर वर्दी घ्यायची असेल तर 100% एक काम करावं लागते. ही 15,323 प्रश्नांची पीडीएफ प्लस तुम्हाला डाएट प्लॅन पीडीएफ असं सगळं मिळून 700 रुपयाची पीडीएफ तुम्हाला आज ऑफरमध्ये मिळते फक्त आणि फक्त 399 रुपयेमध्ये. फक्त आणि फक्त 399 रुपयेमध्ये. महाराष्ट्रातून कोणत्याही जिल्ह्यातून, कोणत्याही तालुक्यातून, कोणत्याही घरातून असाल तर तुम्हाला तुमच्या आता जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती घर बसल्या 5 मिनिटांमध्ये पीडीएफ तुमच्या हातामध्ये भेटणार आहे. सो आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा, 15,000 पीडीएफ असा मेसेज करा, 5 मिनिटांमध्ये पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल लक्षात ठेवायचं. यामध्ये तब्बल 2000 पेजेसचा समावेश आहे. कितीही वेळा वाचू शकताय, कितीही वेळा काही करू शकताय लक्षात ठेवा. डिलीट वगैरे काय होणार नाही, याला लाईफ वगैरे काही नसणार लक्षात ठेवा. 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, कितीही वर्ष वापरायचं तेवढे वापरू शकताय. फक्त जपून ठेवा. ज्यावेळी लागेल त्यावेळी वापरा. अभ्यास चांगला करा. वेळ कमी आहे. समितीचा कल कशा पद्धतीने वळलाय बघा. 19, 22, 23, 24, 25च्या भरतीसाठी काय महत्वाचं आहे, कशा पद्धतीने विचार जाऊ शकतं याचं सगळं पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला त्या एकाच पीडीएफ मध्ये केलेत. 10-12 पुस्तक वाचण्यापेक्षा एक पीडीएफ फक्त घेऊन बघा. पूर्ण इतिहास आहे लक्षात ठेवायचं. सो ज्याला इतिहास करायचा आहे, ज्याला यावेळी चौकातल्या बॅनरवरती बघायचं आहे त्यांनी आत्ताच वेळ न घालवता या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. घर बसल्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ तुमच्या हातामध्ये मिळणार आहे. सो एकंदरीत आजचा शेवटचा दिवस आहे. अजिबात वेळ घालू नका. जसं मगापासून सगळ्या गोष्टी सांगल्या त्या पद्धतीने करा. 3-3 सेट, 4-4 सेट्स मारा. पीडीएफ जपून ठेवा आणि मग निवांत झोकून द्या. जे काय असेल ते बघूयात आपण. हार्डवर्कनी, स्मार्टवर्कनी सुद्धा सगळ्या गोष्टी खेचून आणता येतात. शेवटच्या 1 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये सुद्धा जीत हासिल करता येते लक्षात ठेवा. सो काय पण करा. यावेळी गुलाल लावायचा आहे, लागलाच पाहिजे आणि बॅनर चौकात सुद्धा दिसला पाहिजे लक्षात ठेवायचं. सो शेवटी सर्व आदरणीय मुलामुलींना महाराष्ट्रातल्या या नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय. त्याच पद्धतीनं आपला चॅनल जो आहे तो शेवटच्या दिवसापर्यंत जॉईनिंगपर्यंत मदत करतोय. जॉईनिंगच्या लिस्ट असेल, मेडिकल लिस्ट असेल, मेरिट लिस्ट असेल, ह्या 7 दिवस, 8 दिवस, 15, 20 दिवस अगोदर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला सांगणारा महाराष्ट्रातला एकमेव चॅनल आहे. सो पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी सुद्धा, ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी ऑफिशियल शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद.